नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश येते का? बोलता येते? कॉन्फिडन्सची कुठेतरी कमी असेल आहे की नाही? मग आपल्याला इंग्लिश आली पाहिजे ही आपल्या काळाची गरज आहे। आपले लहान लहान मुलं जर शाळेत जात असतील, कॉन्व्हेंटमध्ये जात असतील तर त्यांचा अभ्यासक्रम आहे तो इंग्रजी माध्यमातून असतो आणि आपल्याला त्यांचा अभ्यास घ्यायसाठी इंग्रजी येणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण काय आहे, आजकाल वाढती फी जे बी आहे, समजा कॉन्व्हेंटमध्ये असेल तर कॉन्व्हेंटची वाढती फी असो किंवा मग ते ट्युशनला जात असतील त्याची वाढती फी आपण अफोर्ड करू शकत नाही। मग आपल्याला कुठेतरी आपला मुलगा जे आहे कमी पडत असतो आहे की नाही? मग आपण त्याला तेवढा अफोर्डेबल नसतो ना, कारण त्याला जे बी आहे ट्युशन वगैरे लावण्यास अफोर्डेबल नसलो तर आपण कुठेतरी त्याला मागं ठेवू शकतो आहे की नाही? मागं ठेवत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इंग्लिश आली पाहिजे ही काळाची गरज आहे। आपल्या सर्व मुलांना इंग्लिश आली पाहिजे। जर तुम्ही गृहिणी असाल तरीही तुम्हाला काहीही जरी नाही येत असेल तरी आपण अगदी बेसिकपासून इंग्लिश बोलायला सुरुवात करणार आहोत। इंग्लिश स्पीकिंगचा आजचा आपला पहिला लेक्चर आहे। लेक्चरला कंटिन्यू करा। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला इंग्लिश बोलायचं मी कशा पद्धतीने शिकवणार आहे ते पाहून घ्या एकदा। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता आपण चालू करूया आपल्या सेशनला। पहा, कोणताही इंग्लिशचं वाक्य बोलत असताना पहा, एक शब्द देतो, एका शब्दावरून किती सारे वाक्य आपण बनवू शकतो। ओके, पहा, चेक करा। जर मी म्हटलं कॅन, ओके, कॅनचा अर्थ काय होते? कॅनचा अर्थ होते करू शकणे, करू शकणे। ओके, आता पहा, या शब्दावरून मी किती सारे वाक्य बनवतो। हा एक शब्द दिला कॅन, या कॅनवरून मी कितीतरी सारे वाक्य बनवू शकतो। जसं की मी म्हटलं आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकतो। याचा अर्थ काय होते मराठीत लिहून देतो, नंतर तुम्हाला बनवता येते। मी क्रिकेट खेळू शकतो, मी क्रिकेट खेळू शकतो। पहा, लक्ष द्या, हा पॉझिटिव्ह वाक्य आहे, प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे। जे नेहमी आपण करत असतो, करू शकत असतो हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करतो नेहमी। हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे। आपल्या जे सवयी असतात किंवा मग युनिव्हर्सल ट्रूथ असते ते आपण कशामध्ये सांगत असतो तर ते प्रेझेंट टेन्समध्ये सांगत असतो। आपल्या नियमित घडणाऱ्या घटना हे आपण प्रेझेंट टेन्समध्ये सांगत असतो। मग लक्ष द्या, आय कॅन प्ले क्रिकेट हे एक पॉझिटिव्ह वाक्य आहे। याचं निगेटिव्ह बनवता येते। जर तुम्हाला वाटलं याचं निगेटिव्ह बनवायचं आहे तर काहीही नाही, अवघड नाही आहे। पहा, लक्ष द्या, आय कांट, याला NT लावू शकता, आय कांट, कॅनॉट बी लिहू शकता, आय कॅनॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकत नाही, प्ले क्रिकेट। पहा, समजून घ्या, एकदा कन्सेप्ट समजलं तर तुम्ही किती सारे वाक्य बनवू शकता या एका शब्दावरून। आय कॅन प्ले क्रिकेट, आय कांट प्ले क्रिकेट। पहा, लक्ष द्या, मी क्रिकेट खेळू शकत नाही, मी क्रिकेट खेळू शकत नाही। ओके, पहा, मी क्रिकेट खेळू शकत नाही। आता हे तर झाले एक पॉझिटिव्ह वाक्य, एक झालं निगेटिव्ह वाक्य, बरोबर आहे? असे बरेचसे वाक्य आहे। एक राहते प्रश्न जरी तुम्हाला विचारायचा असलं, का तू क्रिकेट खेळू शकतं, आहे की नाही? आपण प्रश्न विचारतो ना दुसऱ्यांना, का तू क्रिकेट खेळू शकतं, का तू गाऊ शकतं, का तू नाचू शकतं, आहे की नाही? अशा पद्धतीचे आपण लोकांना प्रश्न विचारतो। मग अशा पद्धतीचे प्रश्नही आपल्याला विचारता आले पाहिजे लोकांना, आहे की नाही? ज्या वेळेस तुम्ही तुमचा मुलगा जर ॲडमिशन घ्यायला जात असेल तर त्यावेळेस पालक मीटिंग असते किंवा पालकांची मीटिंग असते, त्यावेळेस तुम्हाला जर कोणी इंग्रजीमधून प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे की नाही? तर हे देता आलं पाहिजे, हे सर्वांना आलं पाहिजे, सर्व गोष्टी तुम्हाला शिकता आल्या पाहिजे। पहा, लक्ष द्या, तुम्ही जर गृहिणी जरी असाल, तुम्ही काहीही केलं नसेल, आता 12वी जगात तुमचं शिक्षण सुटलं असेल, कोणी किती शिक्षण घेऊन नंतर शिक्षण सुटून जाते, बरोबर आहे? मग शिक्षण सुटल्याच्या नंतरही तुम्हाला काही ना काही, आता तुम्ही काम जरी करत असाल, ओके, काम जरी करत असाल तर तुम्ही वस्तू पाहून सुद्धा इंग्लिश बोलू शकता। जसं की मी म्हटलं आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे। आय हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे। डू आय हॅव अ मोबाईल, का माझ्याकडे मोबाईल आहे। अशा पद्धतीनं आपण हे वस्तूसुद्धा पाहिल्यावर इंग्लिश बोलू शकतो। इतकी सोपी इंग्लिश आहे। फक्त तुम्ही क्लास कंटिन्यू करा, तुम्हाला 100% याच्यामध्ये फायदा होईल। ओके, फक्त जिद्द असणं आवश्यक आहे। जिद्द जर असेल तुमच्यामध्ये शिकण्याची, काहीही असो, जिद्द जर असेल तर तुम्ही 100% इंग्लिश बोलण्यामध्ये सक्सेस होऊ शकता। ओके, थोड्या थोड्यानं का होईना, थेंब थेंब तळे साचे म्हणतात, तर थोडे थोडे वाक्य बनवणं शिका। एकदम बेसिकपासून आपण शिकत आहे।
मग नंतर आपण हार्ड लेवलला जाऊ. पहिलाच दिवशी एकदम हार्ड लेवल शिकेल तर तुम्ही माझा व्हिडिओ क्लास डबल पाहणार का? नाही. तर पहिले स्ट्रक्चर समजून घ्या, कशा पद्धतीनं मी सेंटेन्स बनवत आहो. पॉझिटिव्ह शिकवत आहो, निगेटिव्ह शिकवत आहो. प्रश्न कशा पद्धतीनं पॉझिटिव्हचे असतात ते शिकवणार आणि निगेटिव्ह प्रश्न कशा पद्धतीनं विचारतात तेही गोष्ट मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून शिकवणार आहोत. बरेचसं तुमचं मी अभ्यासक्रम इथं घेणार आहोत. कशा पद्धतीनं आपल्याला इंग्लिश बोलावं लागते, कशा पद्धतीनं सेंटेन्स बनवावं लागते, ह्या सर्व गोष्टीची ट्रिक जे बी आहे आपण इथं पाहणार आहोत. पहा, लक्ष द्या. हा पहिला वाक्य आहे. मी काय म्हटलं, हा पहिला वाक्य आहे. मराठीतून लिहून दिलं मी तुम्हाला. हा आहे पॉझिटिव्ह वाक्य. कोणता आहे? पॉझिटिव्ह. आता हे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे निगेटिव्ह. ज्यावेळेस आपण कोणती नकारात्मक गोष्ट बोलत असतो, आहे की नाही, नकारदर्शक शब्द जे बोलत असतो त्याला आपण काय म्हणतो? तर निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. आता यालाच प्रश्न कशा पद्धतीने विचारायचा पहा, लक्ष द्या. कॅन यू प्ले क्रिकेट? कॅन यू प्ले क्रिकेट? का तू क्रिकेट खेळू शकतो? आणि इथं क्वेश्चन मार्क शेवटी द्यावा लागेल. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला सेंटेन्स बनवणं पहिलं शिकावं लागते. नेहमी 10, 12, 15 जितके होते तुमच्यानं तितके सेंटेन्स बनवणं शिका पहिले. सेंटेन्स बनवता सेंटेन्स बोलण्याची प्रॅक्टिस ठेवा. जर तुम्ही सेंटेन्स बोलण्याची प्रॅक्टिस ठेवली तर तुम्ही इंग्लिश 100% शिकू शकता. पहा, एका शब्दावरून मी किती सारे वाक्य बनवलेले आहे. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण बघा, तुमचा फायदा होऊन जाईल. ओके, पहा. का, तू किंवा मग तुम्ही, या यूचा अर्थ काय? तू किंवा तुम्ही. का तुम्ही क्रिकेट खेळू शकता? का तुम्ही क्रिकेट खेळू शकता? ओके, हा झाला पॉझिटिव्ह प्रश्न. जर आपण निगेटिव्ह प्रश्न जर विचारायचा, कशा पद्धतीने विचार? का तू क्रिकेट खेळू शकत नाही? का तो आंबा खाऊ शकत नाही? का तू मार खाऊ शकत नाही? अशा पद्धतीनं बोलताना, आहे की नाही, अशा पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मग हे इंग्लिशमधून आपल्याला बोलता आलं पाहिजे. सोपे आहे इंग्लिश, फक्त समजून घ्या काय सांगायचं आहे मला. आपल्याला 3-4 टाईपचे सेंटेन्स मी शिकवत आहे, असं कुठंच नाही शिकवत. तुम्हाला एक सेंटेन्स देते आणि नंतर हे वाक्य, नंतर डायरेक्ट अचानक दुसऱ्या वाक्यावर घेऊन जातात, तिसऱ्या वाक्यावर घेऊन जातात, मग तुम्ही तिथं कन्फ्युजन होते. तसं नाही, आपल्याला एक बेस बनवायचा आहे आणि बेसनुसार आपल्याला शिकत जायचं. एकदम अचानक पहिलं वाक्य घेतलं तर डायरेक्ट शेवटचं हार्ड लेवलचं वाक्य घेईल असं नाही करायचं. आपल्याला बेसिकपासून आपला बेस पक्का करून आपल्याला इंग्लिश बोलणं शिकायचं आहे. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. पहा, लक्ष द्या. कांट यू प्ले क्रिकेट? एक मिनटं. क्रिकेट, का तू क्रिकेट खेळू शकत नाही? का तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही? पहा, याला क्वेश्चन मार्क करायचा. ओके, क्वेश्चन मार्क द्यायला लागते. ओके, तरच क्वेश्चन होईल. पहा, लक्ष द्या. कांट यू प्ले क्रिकेट? का तू क्रिकेट खेळू शकत नाही? अशा पद्धतीचे वाक्य आहे. का तू अभ्यास करू शकत नाही? कांट यू डू स्टडी? आहे की नाही? अशा पद्धतीने आपल्याला बोलावं लागते. आपण म्हणतो का तू तिकडे जाऊ शकत नाही? कांट यू गो देअर? ओके, किंवा मग कांट यू गो देअर, अशा पद्धतीने आपण प्रश्नही विचारू शकतो. मग हे 4 टाईप असतात सेंटेन्सचे. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह, एक असतो इंट्रागेटिव्ह पॉझिटिव्ह आणि एक असतो इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह. ओके, अशा पद्धतीचे 4 सेंटेन्स एका शब्दावरून आपण बनवलेले आहे. म्हणजे या सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला कळाले असेल. मला काय म्हणायचं आहे, सेंटेन्सचं स्ट्रक्चर एकदा कळालं, तुमचा बेस पक्का झाला तर तुम्ही कितीही वाक्य बनवू शकता. ओके, चला याच्यावरच आणखी काही उदाहरणं पाहू. ओके, जर मी म्हटलं आय कॅन डू दिस वर्क, मी हे काम करू शकतो. आय कांट डू दिस वर्क, आय कांट, मी हे काम करू शकत नाही. कॅन आय डू दिस वर्क, का मी हे काम करू शकतो. कांट आय डू दिस वर्क, का मी हे काम करू शकत नाही. अशा पद्धतीचं वाक्य जर तुम्हाला एकदा बनवता आलं, पहा किती सोपं आहे. तुम्हाला एक काम करा, वही पेन घेऊन बसा, अशा पद्धतीचे सेंटेन्स घ्या. ओके, एक शब्द लिहून घ्या, त्याच्या आजूबाजूचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीचे सेंटेन्स बनवून घ्या. डेली सेंटेन्स नाही जरी आपल्याला बनवता आले तरी आपल्या दिमागामध्ये एक गोष्टला फिट करून घ्या की आपल्याला असे सेंटेन्स नेहमी बोलावं लागते. कमीत कमी तुम्हाला बोलावं लागेल स्वतःशी मनात. पहा, त्याला काय म्हणतो, स्वगत म्हणत असतो, स्वतःशीच स्वतःने बोलणे.
तर त्याला काय म्हणतो आपण, स्वागत म्हणतो. तशा पद्धतीनं कोणतंही काम करत असताना आपल्याला हे मनातल्या मनात म्हणायचं आहे. ओके, भले तुम्हाला टाईम नसेल, तुम्ही अभ्यास करत असाल किंवा मग तुम्ही घरचे काम करत असताल, बरोबर आहे. तर हे जीवनात आपल्याला येणं आवश्यक आहे. समोर आपले मुलं बाळ शिकतील आहे की नाही, तर त्यांचा अभ्यासक्रम कशा पद्धतीनं चालू आहे, त्यांचं प्रोग्रेस काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. कशा पद्धतीने ते शिकवतात. नाही तर आपला मुलगा चालला कॉन्व्हेंटला, आपण इतकी सारी फी भरतो आणि त्याला काही येत नाही, आपण त्याचा अभ्यासक्रम घेऊ शकत नाही, मग काय, तुमचा मुलगा तर मागेच राहील ना. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सेंटेन्स बनवता आले पाहिजे. याच्यावरचे आणखी काही सेंटेन्स पाहू, नंतर आणखी दुसरा टाईप सांगतो, बरेचसे टाईप पाहू. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहा याच्या बाद आणखी काही उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत या कॅनवरची. तत्पूर्वी हे समजून घ्या की आपल्याला बेस पक्का करणं आवश्यक आहे. ओके, पहा आता जर मी म्हटलं आय कॅन बाय दिस मोबाईल, मी हा मोबाईल खरेदी करू शकतो, अशा पद्धतीचं वाक्य आहे. आता मराठीतून लिहून नाही देत, फक्त समजून घ्या काय म्हणायचं आहे मला. आय कॅन बाय धिस मोबाईल, मी हे मोबाईल खरेदी करू शकतो. मग दुसरं वाक्य राहते निगेटिव्ह. मग आय कांट बाय धिस मोबाईल, मी हा मोबाईल खरेदी करू शकत नाही. अशा पद्धतीचे निगेटिव्ह सुद्धा वाक्य असतात. मी हा मोबाईल खरेदी करू शकत नाही. मग तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला का तू हे मोबाईल खरेदी करू शकतो, कशा पद्धतीने तो प्रश्न विचारेल किंवा तुम्ही प्रश्न विचारसाल, कॅन यू बाय धिस मोबाईल, का तू हा मोबाईल खरेदी करू शकतो, अशा पद्धतीने तो बोलला आहे की नाही. किंवा मग तुम्ही त्याला प्रश्न विचारणार, का तू हा मोबाईल खरेदी करू शकतो, का तू हा बंगला खरेदी करू शकतो, का तू हे कार्ड खरेदी करू शकतो, अशा पद्धतीनं. किंवा मग तू हा काम करू शकतो का, अशा पद्धतीने तुम्ही म्हणता ना, कॅन यू डू दिस वर्क, का तू हे काम करू शकतो, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पहा याच्यात एक चौथा प्रकार देतो मी, कांट, कॅनॉट बी करू शकता, कांट यू बाय दिस मोबाईल, का तू हा मोबाईल खरेदी करू शकत नाही, तुझ्याकडे एवढा पैसा नाही आहे की नाही, अशा पद्धतीने तो म्हणतो ना. मग अशा पद्धतीचे वाक्य पहा, एक शब्द 4 वाक्य, असे कितीतरी वाक्य तुम्ही बनवू शकता. दिवसभरातून एका शब्दावर प्रत्येकी तुम्ही 10-10, 15-15 जरी वाक्य बनवले तरी तुम्ही कधी ना कधी याच्यामध्ये सक्सेस मिळू शकता. जास्त वेळ लागणार नाही या गोष्टीसाठी, परंतु 100% तुम्हाला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. आणखी 1-2 वाक्य काही घेऊ शकतो आपण. 5व्या नंबरचं वाक्य घेतलं, कॅन राम किल रावण, का राम रावणाला मारू शकतात, आहे की नाही, का राम रावणाला मारू शकतात, यस, आहे की नाही. अशा पद्धतीचे वाक्य आहे. काही वाक्य तुम्ही बनवू शकता. कॅन यू वर्क विथ मी, का तू माझ्यासोबत काम करू शकतो, आहे की नाही. अशा पद्धतीचे कोणतेही वाक्य, या एका शब्दावरून आपण कितीतरी वाक्य बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला समजणं आवश्यक आहे की कशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचं. हे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे, एक शब्द घेतलेला आहे, त्याच्यावरून कितीतरी वाक्य आपण इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही. जसं की आय कॅनॉट परचेज दिस आर्टिकल, किंवा मग आय कॅनॉट परचेज दिस मोबाईल, आय कॅनॉट वर्क विथ यू, मी तुझ्यासोबत काम करू शकत नाही. अशा पद्धतीनं आपण बरेचसे शब्द डेली आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे बोलायचा प्रयत्न जर केला तरच तुम्ही कुठं ना कुठं सक्सेस होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या मुलांचा जर तुम्हाला अभ्यासक्रम घ्यायचा असेल तरीही तुम्ही असे छोटे छोटे काही वाक्य बनवून घ्या. नंतर त्याच्यानुसार तुम्हाला समजते की आपली थोडंफार तर आपल्याला लिहिता बोलता वाचता येते. काही शब्द आपण डेली घेऊ शकतो. जसं की आता हे पेन, या पेन बद्दल मला माहित आहे. जर मी म्हटलं आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव वॉटर बॅग, माझ्याकडे वॉटर बॅग आहे. आय हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव बंगलो, माझ्याकडे बंगला आहे. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. आय डोंट हॅव अ कार, माझ्याकडे कार नाही. आय डोंट हॅव अ बंगलो, माझ्याकडे बंगलो नाही. आय डोंट हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल नाही. कितीतरी वाक्य आपल्याला बनवता येते. तुम्हाला जर प्रश्न जरी विचारायचा असेल
डू यू हॅव सम मनी, तुझ्याकडे काही पैसे आहेत. डू यू हॅव सम मनी, का तुझ्याकडे काही पैसे आहेत. मग आता या हॅव वरचे वाक्य आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आता याच्यानंतर आपण हॅव वरचे काही पाहणार आहोत. हॅव म्हणजे जवळ असणे. हॅव म्हणजे जवळ असणे. ओके, त्याच्यासोबत हॅज बी राहते. ज्यावेळेस कोणतंही नाव आपण वापरत असेल त्यावेळेस हॅज वापरायचा. ओके, समजले. ज्यावेळेस कोणतंही नाव असेल त्यावेळेस हॅज वापरायचा. ही शी इट असेल तर हॅज वापरायचा. अन्यथा आय वी यू दे. पाहा लक्ष द्या, इथे लिहून देतो. आय वी यू आणि दे असेल तर इथं आपण हॅव वापरणार. ओके, अन्यथा काय वापरायचं आपल्याला, हॅज वापरायचा. अन्यथा काय वापरायचं आपल्याला, हॅज वापरायचा आहे. पहा लक्ष द्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह काही असो, कशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला या चारही वाक्यापैकी बनवता आलं पाहिजे. जर मी म्हटलं आहे, हे जवळ असणे, आपल्या जवळ असणे. जसं मी म्हटलं आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. पहा लक्ष द्या, आय हॅव अ पेन. अ वापरला कारण एक पेन आहे म्हणून मी अ वापरला. जर पेन्स असतं तर आय हॅव पेन्स, बस एवढंच. ओके, दुसरं वाक्य पहा, आय डोंट हॅव अ पेन्स, माझ्याकडे पेन्स नाही. किंवा मग अ पेन जरी घेतलं तरी चालते, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, अरे या हॅवला समोर आणायचं आणि डूला. डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे की नाही. पहा लक्ष द्या, इथं मराठीतून नाही लिहून दिलं, इकडे लिहून देतो मी तुम्हाला. माझ्याकडे, माझ्याजवळ, माझ्याजवळ, माझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे पेन नाहीत. का तुझ्याकडे पेन आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन्सचं. डोंट यू हॅव अ पेन, का तुझ्याकडे पेन नाही. कशा पद्धतीने बनवतो पहा, का तुझ्याकडे पेन नाही. अशा पद्धतीने आपण कितीतरी सारे वाक्य बनवू शकतो. पहा लक्ष द्या, ही हॅज अ पेन, अशा पद्धतीने नंतर बोलू शकतो. पहा पहिले हे समजून घ्या आय हॅव बद्दल. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे काय आहे, पेन आहे. अशा पद्धतीने आपण बोलणार. आय डोंट हॅव अ पेन, माझ्याकडे पेन नाही. डू यू हॅव अ पेन, का तुझ्याकडे पेन आहे. डोंट यू हॅव अ पेन, का तुझ्याकडे पेन नाही. अशा पद्धतीने आपण 4 टाईपचे वाक्य पाहिलेलं आहे एका शब्दावरून. अशा पद्धतीने आपल्याला पहिले सेंटेन्स बनवणं आहे. सेंटेन्स बनवता बनवता आपल्याला त्याला पाठ जरी नाही झाले तरी हे हॅव शब्द तुम्हाला पाठ असते. हॅव शब्द तुम्हाला पाठ असते तर तुम्ही तिथं 100% नंतर बोलू शकता वाक्य. आय हॅव अ पेन, आय डोंट हॅव अ पेन, डू आय हॅव अ पेन, डोंट यू हॅव अ पेन. अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. छोट्या छोट्या वाक्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. नंतर जोड वाक्य कशा पद्धतीने आपण करेक्ट करून येत असते. जसं की व्हेन आय वॉज अ यंग आय प्लेड क्रिकेट एव्हरी डे. ऐक नाही, ज्यावेळेस मी यंग होतो त्यावेळेस मी क्रिकेट प्रत्येक दिवशी खेळायचो. याचा अर्थ आता यंग नाही का, हे एक जनरली गोष्ट सांगायलो. तर अशा पद्धतीने आपल्याला बोलता येते. नंतर आपण एक्स्ट्रा जे वाक्य जे कनेक्ट करत असतो त्याला कंजंक्शनने आपण कनेक्ट करत असतो. तेही वाक्य आपल्याला बोलायचं शिकायचं. पहिले बेसिक आपण कम्प्लीट करून घेऊ. नंतर आपल्याला थोड्या मॉडरेट लेवलवर जाता येईल. नंतर थोड्या हाय लेवलवर आपल्याला जाऊन त्याला बोलता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. ओके, हा कळाला तुम्हाला हॅव. आता मी जर तुम्हाला म्हटलं हॅज, आता जर मी म्हटलं तुम्हाला हॅज, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण हॅज पाहू. आता हे हॅजचा अर्थ जवळ असणेच असते, परंतु ही शी इट किंवा मग एखाद्या नावासोबत. पहा लक्ष द्या, ही शी इट किंवा एखादं नाव कोणतंही नाव जर आपण यूज करत असेल तर इथं आपण काय वापरणार, हॅज. ओके, आता ज्यावेळेस आपण इथं डू वापरला होता, हॅव सोबत काय वापरला होता, डू वापरला होता निगेटिव्ह बनवण्यासाठी किंवा क्वेश्चनसाठी. तर इथं आपण काय करणार,
डज वापरणार. काय वापरणार? डज. इथं काय वापरणार आपण? डज. पहा लक्ष द्या कशा पद्धतीने मी बनवतो वाक्य. पहिलं वाक्य चेक करा काय म्हणत आहे. ही हॅज अ पेन. पेन सोडून द्या, दुसरं काय घेऊ. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार आहे. मग लक्ष द्या इथं मराठीतून कसं होईल. त्याच्या जवळ कार आहे किंवा त्याच्याकडे कार आहे. आता हे हॅव आणि हॅज आहेत काय, तर आपल्याजवळ कोणतीही गोष्ट असली आपल्या मालकी हक्काची ती गोष्ट आहे. आपल्याजवळ जी बी मालकी हक्काची गोष्ट असते, जसं की ही पेन माझी आहे, ही माझा, या पेनवर माझा अधिकार आहे. मोबाईल माझा आहे, माझ्याजवळ एखादा मोबाईल असेल तर मोबाईल माझा आहे. हा व्हाईट बोर्ड माझा आहे, तर हे याच्यावर माझं मालकी आहे. आय हॅव व्हाईट बोर्ड, मी असं म्हणू शकतो. ओके. ही हॅज अ व्हाईट बोर्ड. त्याच्याकडे व्हाईट बोर्ड आहे, त्याचं स्वतःच आहे. मग यावेळेस आपण एखादं पोझिशन असेल त्याला पोझिशन म्हणत असतो इंग्लिशमधून. जवळ असणे म्हणजे काय, त्याच्या मालकीची असणे, त्याच्या मालकीची असणे, तरच आपण तिथं हे हॅव हॅज यूज करू शकतो. लक्ष द्या, हे हॅव हॅज हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा कामी येतात. आता हे आपल्याला ग्रॅमॅटिकली नाही पाहायचं आहे, ग्रॅमॅटिकली डीप नियम आहे. नंतर पहिले एकदा थोडं बेस पक्का करून घ्या. नंतर माझे व्हिडिओ ग्रॅमॅटिकली बी आहे, तर तुम्ही ते ग्रॅमॅटिकली व्हिडिओ पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ग्रॅमॅटिकली व्हिडिओ पाहू शकता. माझ्या चॅनलवर येऊन मी दोन्ही म्हणजे ग्रॅमॅटिकली व्हिडिओ टाकत आहे आणि स्पीकिंगचे पण व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला जसं वाटते, तुमची लेवल जशा पद्धतीने तशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहत चला. ओके. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार आहे. मग मी म्हटलं निगेटिव्ह बनवायचं आहे याला. डज. लक्ष द्या, ही डज नॉट हॅव. इथं काय येईल? डज येईल. इथं येईल डज. डझंट करू शकता याला एनटी लावून. डझंट. डज नॉट बी करू शकता. ही डझंट हॅव. आता इथे येईल हॅव. ही डझंट हॅव, कारण इथं यस किंवा येस लागलं तर इथं हॅव येईल. इथं काय येईल? हॅव येईल. समजलं? ही डझंट हॅव अ कार. त्याच्याकडे एकही कार नाही. त्याच्याकडे कार नाही. ओके. मग याचा इंग्लिशमध्ये काय होईल? मराठीतून काय होईल? पहा लक्ष द्या. ही त्याच्याकडे कार नाही. त्याच्याकडे कार नाही. ओके. त्याच्यानंतर प्रश्नार्थक आपल्याला बनवायचा आहे. तिसऱ्या पद्धतीने प्रश्नार्थक. डज ही हॅव अ कार. डज ही हॅव अ कार. काय त्याच्याकडे कार आहे, अशा पद्धतीने म्हणतो का तुम्ही. त्याच्याकडे कार आहे का, त्याच्याकडे बंगला आहे का, त्याच्याकडे शेत आहे का, मुलगी पाहायचा कार्यक्रम आहे, तर हे सर्व गोष्टी पाहतात. त्याच्याकडे नोकरी आहे का, आहे की नाही. मग तुम्हाला इंग्लिशमधून बोलता आलं पाहिजे ना. डज ही हॅव अ कार, का त्याच्याकडे कार आहे. डज ही हॅज अ बंगलो, का त्याच्याकडे बंगला आहे. अशा पद्धतीने वाक्य बोलता आली पाहिजेत ना. मग इंग्लिशमधूनही वाक्य बोलता आली पाहिजे आपल्याला. पहा लक्ष द्या, याचा मराठीतून मिनिंग काय होते. डज ही हॅव अ कार. का त्याच्याकडे कार आहे. हे प्रश्न विचारला आपण. ओके. हा प्रश्न पॉझिटिव्ह प्रश्न आहे. आता निगेटिव्ह प्रश्न विचारायचा आहे. याला डझंटला एमटी लावून टाकायचं. याला इकडे काही छेडछाड नाही करायचे. डझंट किंवा मग डज नॉट चालते. डझंट ही हॅव अ कार. का त्याच्याकडे कार नाही. का त्याच्याकडे कार नाही. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पहा मी तुम्हाला हॅव वरचे शिकवले, हॅज वरचे शिकवले. आता ही शी इट असेल तर आपण काय वापरणार? हॅज वापरणार, डज घेणार. ओके. आय व्ही यू डे असेल तर हॅव घेणार आणि डू घेणार. क्लिअर आहे इथपर्यंत. मग अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत. मग इथे जर मी म्हटलं राम हॅज अ बंगलो, राम जवळ बंगला आहे. राम डज नॉट हॅव अ बंगलो, राम जवळ बंगला नाही. डज राम हॅव अ बंगलो, का राम जवळ बंगला आहे. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो. डझंट राम हॅव अ बंगलो, का राम जवळ बंगला नाही. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवत असतो. हे सेंटेन्स एकदा क्लिअर झाले म्हणजे तुम्हाला थोडं थोडं समोर प्रोग्रेस करता येईल. ओके. मग असंच करायचं. तुम्ही एक शब्द घ्यायचा, त्याच्यावरचे
या टाईपची जर 4 बनवले असतील तर आणखी दुसरे काही बनवायचे, म्हणजे हे शेवटचे शब्द तुम्हाला चेंज करणार. कार असेल, बंगला असेल, इथं काही घ्या, बाकी सगळं स्ट्रक्चर सारखंच राहील. जसं की मी काय म्हणतो पहा, लक्ष द्या. ही हॅज अ कार घेतला आपण, इथला शब्द तुम्हाला चेंज करायचा. ही हॅज अ बंगलो, ही हॅज अ फार्म, ही हॅज अ किड, ही हॅज अ मोबाईल, ही हॅज अ लॅपटॉप, ही हॅज अ कॅम्प्युटर, जे बी आहे. ही डज नॉट हॅव अ कार, ही डज नॉट हॅव अ बंगलो, ही डज नॉट हॅव अ जॉब, त्याच्याकडे जॉब नाही, अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. डज ही हॅव अ कार, का त्याच्याकडे कार आहे का, अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. डझंट ही हॅव अ कार, डझंट ही हॅव अ कार. तर लक्ष द्या, का त्याच्याकडे कार नाही, अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे सेंटेन्स तुम्ही इथं बनवू शकता. ओके, आणखी एखादं उदाहरण घेऊ, मग तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये एवढं पाहिलं ना, तर आणखी एखादं उदाहरण घेऊन पाहू, मग त्याच्यानुसार आपण जास्तीत जास्त वाक्य बनवता आले पाहिजे. ओके, इथं आता आपण पाहणार आहोत टू बी चे रूप. टू बी म्हणतो आपण त्याला एम इज आर, एम इज आर. ओके, वाजवरही चालते, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपण प्रेझेंट टेन्सचीच काही वाक्य पाहू सध्या. ओके, तर जसं की आपण ही अवस्था दाखवणे, जसं की मी आता म्हटलं मी शिक्षक आहे, आय एम अ टीचर. मी म्हटलं तुम्ही स्टुडंट आहात, यू आर अ स्टुडंट. मी म्हटलं तो डॉक्टर आहे, ही इज अ डॉक्टर. अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. मग हे वाक्य 4 पद्धतीचे असतात: पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, अशा पद्धतीने 4ही टाईपनं आपण पाहणार आहोत. मग लक्ष द्या, आय एम, आय सोबत नेहमी आपण काय वापरणार, आय सोबत नेहमी आपण वापरतो एम. ओके, मग इज सोबत वापरतो ही, शी, इट, किंवा मग एखादं नाव असेल, नेम, तर आपण वापरणार इज. ही इज अ टीचर. ओके, आणि आर कोणासोबत वापरणार, ज्यावेळेस अनेक वचनी नाव असते, जसं की वी आणि दे आणि यू. ओके, मग याच्यासोबत आपण वापरणार आर. मग हे तुम्ही काहीही घेऊन कोणतंही वाक्य बनवू शकता. जसं की मी म्हटलं आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. ओके, हा पहिला वाक्य घ्या. दुसरं वाक्य, आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही. ओके, पहा मराठीतून लिहून देतो. मी डॉक्टर आहे. ओके, मी डॉक्टर नाही. ओके, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं एम आय अ डॉक्टर, एम आय डॉक्टर, का मी डॉक्टर आहे, का मी डॉक्टर आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. आणि त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचं वाक्य पहा, एम आय नॉट अ डॉक्टर, का मी डॉक्टर नाही, का मी डॉक्टर नाही. अशा पद्धतीने हे 4ही प्रकारचे वाक्य आपण पाहिलेले आहे. पहा, आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ मिनिस्टर. जे बी आहे, तुम्हाला जे वाटलं, जे पद्धतीने वाटलं त्या पद्धतीचे वाक्य तुमची अवस्था दाखवू शकता. ओके, मग हे आपलं प्रेझेंट काय आहे, आपण फ्युचर म्हणजे आपल्या प्रेझेंट मध्ये आपण काय आहोत हे सांगण्यासाठी आपण हे वापरू शकतो. किंवा मग वाजवर जर वापरला असता आपण भूतकाळात, हे भूतकाळाचेही सांगून देतो मी तुम्हाला, वाजवर नंतर सांगतो. चला ठीक आहे, तरी एक जनरल लक्षात घ्या काय सांगत आहे. समोर पाहू आपण वाज आणि वर. जसं की या आय एमच्या जाग्यावर आय वॉज अ टीचर, मी टीचर होतो. आय वॉज अ स्टुडंट, मी स्टुडंट होतो. वॉज आय स्टुडंट, का मी स्टुडंट होतो. आय वॉजंट अ स्टुडंट, का मी स्टुडंट नव्हतो. अशा पद्धतीचे वाक्य असतात. मग हे वाक्य आपण ज्यावेळेस भूतकाळ असेल, मग आपल्याला भूतकाळात आपण काय होतो
हे दाखवण्यासाठी आपण वॉज वर सुद्धा आपण इथं वापरू शकतो. मग वर वापरत असताना आपल्याला अनेक वचनी सोबत वापरावं लागते आणि वॉज आपल्याला सिंग्युलर वर्ब सोबत वापरावे लागते. सिंग्युलर ज्यावेळेस सब्जेक्ट असेल त्यावेळेस. हे ग्रॅमॅटिकली नियम आहेत, हे नंतर आपल्याला शिकू शकतो. पहिले जनरली आपण पाहून घेऊ. ओके, पहा. त्याच्यानंतर जर मी इथं नाव घेतलं एखादं, आता हे तर समजलं तुम्हाला इथपर्यंत. आय एम अ डॉक्टर, आय एम नॉट अ डॉक्टर, एम आय अ डॉक्टर, एम आय नॉट अ डॉक्टर, अशा पद्धती हे 4 सेंटेन्स आपण इथं बनवलेले आहेत. जर मी म्हटलं राहुल इज, आता पहा राहुल सोबत इज वापरला, ही शी इट असेल तर आपण काय वापरतो, एखादं नाव असेल तर काय वापरतो, इथं इज वापरलेला आहे. राहुल इज अ गुड क्रिकेटर. राहुल इज अ गुड क्रिकेटर. राहुल इज अ गुड क्रिकेटर, तो एक चांगला क्रिकेटर आहे. ओके. राहुल इज अ गुड बॅट्समन, राहुल चांगला बॅट्समन आहे. राहुल इज नॉट गुड बॉलर, तो चांगला बॉलर नाही. अशा पद्धतीचे काहीही वाक्य तुम्ही बनवू शकता. तुम्हाला वाटते ते त्या पद्धतीचे वाक्य तुम्हाला बनवता येते. इज, आता याचा क्वेश्चन बनवता येईल आपल्याला. इज राहुल अ गुड क्रिकेटर. इज राहुल अ गुड क्रिकेटर, का राहुल चांगला क्रिकेट प्लेयर आहे की नाही. इज राहुल अ गुड क्रिकेटर, अशा पद्धतीने हे आपण क्वेश्चनही बनवू शकतो, इंट्रागेटिव्ह बनवू शकतो. अशा पद्धतीने हे तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर मी तुम्हाला शिकून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे. मग जर तुम्ही हे लेक्चर पाहिलं असेल तर या लेक्चरमधून तुम्हाला बरंचसं नॉलेज भेटलं असेल. तर कशा पद्धतीचे पॉझिटिव्ह असतात वाक्य, कशा पद्धतीचे निगेटिव्ह वाक्य असतात, कशा पद्धतीचे आपण प्रश्न विचारतो, एक तर पॉझिटिव्ह मधले प्रश्न, निगेटिव्ह मधले प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला समजले असतील, कशा पद्धतीने आपल्याला समोरच्याला बोलायचं आहे. मग हे नियम आहेत, या नियमानुसार आपल्याला शिकायचं आहे. तर आपण पहिले जनरली वाक्य घेत आहे. जनरल वाक्य घेतल्याच्या नंतर आपण हाय लेवलचे वाक्य घेईल. त्याच्यानंतर थोडं लेवल वाढत जाईल जसं जसं आपला अभ्यासक्रम समोर चालत जाईल. ओके. मग आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला आपल्या मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करा. पहा, तुम्ही गृहिणी कोणी असो, तुम्ही जरी तुम्ही थोडंफार वर्क करत असाल, तुम्हाला थोडंसं इंग्लिशचं नॉलेज असणं आवश्यक आहे. की वाक्यात आपल्याला म्हणायचं काय, आपल्याला बोलायचं पालक शिका. तुम्हाला कोणीही बोललेलं समजते आहे की नाही, कोणीही काहीतरी बोललेलं इंग्लिशमध्ये समजते, परंतु आपल्याला बोलता येत नाही. त्याचं कारण हे आहे की आपलं प्रॅक्टिस, आपल्याजवळ याच्यासाठी प्रॅक्टिस करायला वेळ नाही. तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं जास्त तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. पहा, तुम्ही लहान मुलगा पाहिलेला असेल, लहान मुलगा एकदम उठत्या क्षणी समजा त्याला बोलायला लागते, तर तो का व्याकरणाचं पुस्तक घेऊन येते का व्याकरण वाचते का ते पहिले, की अशा पद्धतीचं व्याकरण आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला बोलावं लागते, नाही. तर हे आपल्याला बोलता बोलता तो प्रॅक्टिस करतो, दुसऱ्याचं अनुकरण करत असतो, दुसऱ्याच्या अनुकरणानुसार तो आपली भाषा शिकत असतो. त्याच वेळेस त्याला भाषा बोलता येते, नाही तर त्याला बोलता येत नाही, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. आपण काय करतो का, त्याला पहिलेच पुस्तक देतो का, 2 वर्षाचा झाला आता तो बोलायचं शिकलं, चला आपण व्याकरणाचं पुस्तक आणू, आता व्याकरण त्याला शिकू पहिले आणि नंतर तो व्याकरणानुसार बोलेल आपल्याला, आहे की नाही. तसं नसते. तर आपल्यालाही बोलायला प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. आपल्यालाही अनुकरण करता आलं पाहिजे की वाक्यात काय कशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सेशन समजलं असेल अशी आशा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्रिप्शन मारून ठेवून द्या, कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. हे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल भविष्यात तर तुम्हाला की नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईबच करावं लागेल, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर आजच सबस्क्राईब करा. चॅनल जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.